नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार आहे, त्यानंतर श्रावण महिन्यातील यावर्षी किती सोमवार असणार आहे, 4 आहेत का 5 आहेत, पहिला सोमवार कधी आहे, त्यानंतर शेवटचा सोमवार कधी आहे, त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी आपण भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर शिवामूठ वाहत असतो. तर ती शिवामूठ आपण कोणती आणि का अर्पण करायची, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर या श्रावणामध्ये आपण मांसाहार करत नाही तर तो कधीपासून आपल्याला बंद करायचा आहे, अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, श्रावण महिन्याची प्रत्येकजण अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो, कारण श्रावण महिना सर्व शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. बघा, आषाढ महिना संपला की श्रावणाला सुरुवात होते आणि यंदा आषाढ अमावस्या आहे. 3 ऑगस्ट शनिवारी दुपारी 3:50 अमावस्या सुरू होणार आहे आणि रविवारी 4 ऑगस्टला सायंकाळी 4:42 अमावस्या संपणार आहे. तर उदय तिथीनुसार रविवारचीच अमावस्या धरण्यात येईल. तर बघा, या अमावस्येला आपल्याला दीपपूजनही करायचं आहे. तर बघा, यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारीच होणार आहे आणि श्रावणाची समाप्ती देखील सोमवारीच होत आहे. तर बघा, श्रावणाची सुरुवात आणि शेवट सोमवारीच होत असल्यामुळे या श्रावणी सोमवाराला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. बघा, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि या श्रावणामध्ये आपण भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची अतिशय श्रद्धेने आणि मनाभावातून आपण त्यांची पूजा करत असतो आणि भगवान शिवशंकर सर्वांच्या मनोवांछित इच्छा पूर्ण करत असतात. तर बघा, यावर्षी म्हणजे 2024मध्ये 5 ऑगस्टला श्रावण सुरू होणार आहे आणि 3 सप्टेंबरला श्रावण महिना संपणार आहे. तर यावर्षी म्हणजे 2024मध्ये आपल्याला 5 श्रावणी सोमवाराचं व्रत आपल्याला करायला यावर्षी मिळणार आहे. तर बघा, आता या श्रावण महिन्यामध्ये बघा, बरेचसे असे व्यक्ती आहेत की जे मांसाहार करत नाहीत. बरेचसे जण या श्रावण महिना ते पाळतात की या श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार अजिबात करायचा नाही. तर अशांना प्रश्न पडतो की आता कधीपासून श्रावण पाळायचा आहे. तर बघा, आता तुम्ही श्रावण महिना सुरू होणार आहे 5 तारखेला, तर 4 तारखेला आहे अमावस्या. आणि बघा, बरेच जणांना असं वाटतं की अमावस्या आहे तर मग आपण मांसाहार करावा. पण बघा, अशी चूक अजिबात करू नका. चुकूनही तुम्ही 4 तारखेला म्हणजे अमावस्येला तुम्हाला चुकूनही मांसाहार करायचा नाही, कारण या दिवशी आपण दीपपूजन करत असतो आणि त्याचबरोबर अमावस्येला आपण माता लक्ष्मीचंही आपल्या घरामध्ये पूजन करत असतो. म्हणून ही चूक अजिबात करू नका. चुकूनही अमावस्येच्या दिवशी मांसाहार करू नका. तुम्हाला 3 तारखेलाच आतच आपल्याला मांसाहार बंद करायचा आहे. त्यानंतर आता बघा, आपण हे जाणून घेऊ की सोमवार कोणत्या कोणत्या तारखेला आहेत आणि त्या दिवशी आपल्याला कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे. तर बघा, पहिला श्रावणी सोमवार आहे 5 ऑगस्टला आणि त्या दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर आपल्याला तांदूळ शिवामूठ व्हायची आहे. बघा, तांदूळ शिवामूठ वाहिल्याने आपल्याला धनप्राप्ती होत असते. त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार आहे 12 ऑगस्टला आणि या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर आपल्याला पांढरे तीळ अर्पण करायचे आहे. पांढरे तीळ अर्पण केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होत असतो. त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार आहे 19 ऑगस्टला. तर या दिवशी आपल्याला शिवलिंगावर मुगाची डाळ नाही, हिरवे मूग आपल्याला अर्पण करायचे आहेत. हिरवे मूग अर्पण केल्यामुळे आपल्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये बघा, जी अडथळे येतात, अडचणी येतात, तर ते दूर होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होते. त्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला चौथा श्रावणी सोमवार आहे 26 ऑगस्ट 2024ला आणि या दिवशी शिवलिंगावर आपल्याला जवस अर्पण करायचं आहे. बघा, जवस अर्पण केल्याने आपल्या सर्व समस्या, सर्व अडचणी दूर होत असतात. त्यानंतर 5वा श्रावणी सोमवार आहे 2 सप्टेंबरला आणि या दिवशी आपल्याला शिवलिंगावर सातू अर्पण करायचे आहेत. सातू अर्पण केल्याने आपल्या शरीरातल्या ज्या काही व्याधी आहेत, जे काही आपल्या मागे असलेले सततचा आजारपण वगैरे आहे ते दूर होण्यास मदत होते. म्हणून
तर यावर्षी आपल्याला 5 श्रावणी सोमवार अशा प्रकारे आपल्याला भगवान शिवशंकरांची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आणि उपवास धरायचा आहे. बघा, या श्रावणामध्ये महादेव हे सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात. त्याचबरोबर बघा, या महिन्यामध्येच माता पार्वतीने देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करून त्यांना आपले पती म्हणून प्राप्त केले होते. श्रावण महिनाभर आपण महादेवाची पूजा अर्चा करत असतो. पण बघा, सोमवार म्हणजे श्रावणी सोमवारी आपल्याला प्रत्येकाला उपवासही करायचा असतो आणि हा उपवास केल्याने आपल्याला मनोवांछित फलप्राप्ती होत असते. तर बघा, या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवार दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून भगवान शिवांची व माता पार्वतीची आपल्याला पूजा करायची आहे. महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. मंदिरात जाऊन आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहेत. बघा, श्रावणात पूजा कशी करावी, उपवास कसा करावा, रुद्रपठण कसं करायचं आहे, असे बरेचसे माहितीपूर्ण व्हिडिओ आता आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व त्या शेजारी बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा, जेणेकरून जेवढे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ येतील त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.